वैजोड़ा में हुए लाखों के भ्रष्टाचार को लेकर उपोषणकर्ता का आज पंचायत समिति के सामने दूसरा दिन है। वंचित बहुजन आघाड़ी के नेता रामप्रसाद थोरात सर ने भी इस वक्त उपोषणकर्ता से मुलाकात की है। चलिए हमारे न्यूज़ के माध्यम से वंचित बहुजन आघाड़ी के नेते रामप्रसाद थोरात सर से बात करते हैं। आणि दैनिक तरुण भारतचे पत्रकार सुरेश कवडे हे आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। परतूर पंचायत समिती अंतर्गत वैजोडा या ठिकाणी जे काही बोगस कामं झाले, बोगस म्हणण्यापेक्षा कामच झाले नाही परंतु त्याची देयकं दिल्या गेले, हा चमत्कार आपल्या परतूर तालुक्यात प्रत्येक गावात चालू आहे। आणि या चमत्काराच्या पाठीमागं या परतूर पंचायत समितीचे निगरगट ज्याला संवेदना नाही, गेंड्याच्या कातडीचा व्हिडिओ त्याला झाकण्याचं काम प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी करतो। लोकांनी जावं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। रोज उपोषण आहे पंचायत समितीच्या समोर, रोज तक्रारी आहेत, रोज पेपरला बातम्या आहेत, परंतु जिल्हा प्रशासनाला याच्याकडं पाहायला वेळ नाही। का पाहत नसेल देव जाणे। MREGSच्या अंतर्गत अशी चर्चा आहे की बॅग भरून जाते इथल्या प्रमुखाची। रोज गाडी जर पकडली एका दिवशी तर 10-20 लाख रुपये त्याच्याकडे सापडतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। सर्वसामान्य लोकांना इथं न्याय राहिला नाही। फक्त इथलच्या आमदाराच्या मागं पुढं फिरायचं, मग आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे। आणि दुर्दैवाची बाब वंचित बहुजन आघाडीनं या विषयात अनेक वेळेला आवाज उठवला। शिवोकडं त्या ठिकाणी अनेक वेळेला तक्रारी केल्या। काही अंशी थोडाफार प्रमाणात शिवोनं त्यांना त्या ठिकाणी झापून काही चांगले दिशानिर्देश केले, परंतु गावागावात या ठिकाणचे जे भ्रष्ट पदाधिकारी आहेत ते निव्वळ मस्टर काढायचे। आता वैजोड्याचं प्रकरण असं आहे की स्मशानभूमीच जागेवर नाही, मस्टर निघाले। त्या पाण्याच्या ज्या काही योजना आहेत त्याचं कामच नाही पण पैसे निघाले। 5 वर्ष झाले त्या ठिकाणचा वित्त आयोग खर्च करायला त्या सरपंचाला त्या ठिकाणी वेळ नाही। या सगळ्या गोष्टीकडं पाहायला या ठिकाणच्या व्हिडिओला वेळ नाही। त्याचं काय आहे, फक्त माझं काय तू रोजगार हमीची व्याख्या अशी केली की अर्ध्यात आम्ही आणि अर्ध्यात तुम्ही, अशा पद्धतीनं या ठिकाणची रोजगार हमीची कामं त्या ठिकाणी चालू आहे। पंचायत समितीवर या ठिकाणच्या या गटविकास अधिकाऱ्याचा वचक राहिलेला नाही। गैर पद्धतीनं तो इथं आलेला आहे। खरं तर तो पात्र नाही, विस्तार अधिकारी आहे। निलंबित विस्तार अधिकाऱ्याला कार्यकारी पद देता येत नाही, परंतु इथल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची काय मजबुरी आम्हाला समजत नाही। सगळ्या विभागाचे प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलेले नाही, ते कुठं ना कुठं भ्रष्टाचारात अडकलेले, कोणावर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होऊन निलंबित झालेले अशा सर्व अधिकाऱ्यांची वर्णी परतूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी लागते। अशा प्रकारची परिस्थिती आहे। आज साक्षात पत्रकाराला जिथं त्या ठिकाणी बसावं लागले। जो पत्रकार स्वतःच्या लेखणीनं अन्यायाच्या विरोधात वाचा फोडतो त्यालाच असं वाटायला की बाबा आता आपल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। फक्त इथलच्या एका राजकारण्याची सालगडी अशा पद्धतीनं हे अधिकारी त्या ठिकाणी वागू लागलेले आहेत। म्हणून आमचा आजच्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी म्हणून आमचा या विधायक कामाला त्या ठिकाणी पाठिंबा आहे। आणि पुढच्या काळात निश्चितपणानं या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना सळोका पळो करून सोडण्याचं काम वंचित आघाडी केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। आजचा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे, पण परतूर गट विकास अधिकारी यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे उपोषणाची दखल घेतलेली नाही। तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते थोरात सर हे उपोषणावर जाहीर पाठिंबा न करावा, नाही तर आम्ही याच्याही पेक्षा तीव्र उपोषणाचं इशारा हे आत्मदानामध्ये उपस्थित करू। नाही, कोणत्याच कर्मचाऱ्यांनी भेट दिलेली नाही।